बरं सामान ठेवून दिलंय. अरे हो, ही पिशवी राहिलीच. घ्या, असू द्या. तुम्हाला गाडीचा त्रास होतो का? म्हणजे लागते वगैरे का? मी लेमनच्या गोळ्या दिल्यात, लिंबाच्या, आणि आवळा सुपारी पण आहे. हां, असं छोटं छोटं असं काही सामान आहे त्यात. राहू द्या. कशाला? असू द्या हो, लागेल. हे काय? हे पैसे आहेत. तुम्ही असे घेतले नसतेत म्हणून मग असं केलं. असू द्या. कशाला? आहेत माझ्याकडे. आणि आधीच तू किती केलंयस? अहो लागतील, मुंबई येते, काही सांगता येत नाही. हां, आणि हो, गाडी जेवणासाठी थांबेल तेव्हा खाली जेवायला उतरा आणि मग परत लगेच गाडीत येऊन बसा. कळलं का? मी सुषमाला मुंबईला लवकरच घेऊन येईन. हां, तोपर्यंत तिची शाळेची व्यवस्था होईलच. आणि मुंबईला पोचला की लगेच मला फोन करा. मी मोबाईल चार्ज केलेला. अरे हो, तो चार्जर राहिला, चार्ज करून घ्या आणि मला कॉल करा. हां, बाकी सगळ्या गोष्टी घेतल्यात ना? सगळं सामान व्यवस्थित आहे ना? म्हणजे अरे हो, ते नोकरीचे कागदपत्र घेतलीत का? हो हो, घेतलेत मी. नीट व्यवस्थित ठेवलेत ना? हो. हां, गाडी आता सुटेलच. अरे माधव, किती काळजी करशील? जाईन मी, सुटेन या जाळ्यातून. हे पण तू पण काळजी घ्या. या सगळ्यात तू मला मदत केली आहेस हे अण्णांना अजिबात कळता कामा नाही. हो हो, मी सांभाळून घेईन. हां, काळजी करू नका. गाडी सुरू झाली बघा. चला, येतो मी. मला नक्की फोन करा. हां, सांभाळून जा. देसाई, काय झालं? अण्णा नाही गेले गाडी समोर. अण्णा,
ही पाटणकर बाई ना गे? होय तर काय चाललंय या गावात? नाहीतर काय कलियुग आहे, काय म्हणायचं आता. किती प्रयत्न केला तरी माझ्या तावडीशी सुटणार नाही. मी सांगत आहे तो सर या घरात कुलूप लागणार नाही. चला चल चल चल. तुका काय वाटलं माझ्या तावडीसून सहज सुटशील? सोडा मला. किती इथून पळून जाऊचा हा? हा कधीपासून चाललेला हा तुमचा? कधी ठरला? मका भनक लागू दिला नाहीस. या गोष्ट विसरलीस. कोण असे मी? अण्णा नाईक. अण्णा नाईक असे मी. माझ्या मर्जीशिवाय झाडाचा पान पण हलत नाही. काय वाटलं तुका? सुखरूप मुंबईत जाशील? मका काय कळूच नाही असं वाटलं तुका? बरं, तर उद्यापासून तुम्ही रवागी यायचा. भाड्याचं आपलं ठरलेलं असं. पण एक काम करायचा, भाडा वेळच्या वेळी महिन्याच्या महिन्यात पोच होऊ हव्या. त्याची काळजीच करू नका तुम्ही. काय चाललेला? अण्णा ते नवीन भाडे करू इले हा. ए बापू, या घर कोणाक भाड्याने द्यायचा नाही. या गे 6 महिन्याचा भाडा. पाटणकर बाई याच घरात राहतील. पण अण्णा, पाटणकर बाई मुंबईत जातात ना रवा. या दार बंद करायचा नाही. पाटणकर बाई या दारासूनच घरात जातील. कळलं? हो. हा. हे सगळं वडिलोपार्जित आहे आणि या वडिलोपार्जित घरातून मला कुणीही काढू शकत नाही. याचा श्राद्ध घातलंय. निघूक सांग का? त्या घरात माधवाची जागा तीच असत जी आधी होती. तो आत येणार. माधव खरंच खूप चांगला आहे. त्याचं बोलणं, समोरच्याला समजून घेणं.
त्याचा प्रेमळपणा, त्याचा चांगुलपणा, खरंच खूप चांगला मुलगा आहे. तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला असा मुलगा आहे. अहो नेण्यानो, अहो चला ना लवकर, नाही तर ते अण्णा माधवाचा जीव घेतील हो. चला. छोट्या बस. हा आता बसून कसं काय होणार? हा बस म्हणतो ना. अहो पण मला सांग, अण्णाला तू कधीपासून ओळखतोस? अहो ह्या सगळा बोलूची आता वेळ असा काय? हा माझा प्रश्न कळला का तुला? अण्णाला तू कधीपासून ओळखतोस? समज इल्यापासूनच. मग अण्णाला कुणाची दया आलेली कधी बघितलीस? नाही. अण्णानं कुणाच्या चुकीला माफी केलेली? नाही. मग आपण मध्ये पडून काय होणार? अहो आपण तुमचं ऐकतील ना ते. हा अण्णा या बाबतीत कुणाचंही ऐकणार नाही. आणि त्याला जर समजलं की ही गोष्ट आपल्याला माहित होती तर आपल्यालाही मारायला कमी करणार नाही तो. मग आता काय करायचं हो? प्रार्थना. परमेश्वरा, पाटणकर बाई आणि माधवाचं रक्षण कर रे बाबा. तूच त्यांचा तारणार आहेस आता. चूक तुझी नाही हा, माझी असा. त्याच्यासाठी गावाकडे येलास? हा तुझी हिंमत कशी झाली या सगळा कांड करूची? हा तुका काय वाटला शिकलस म्हणून मी गप रवीन? अरे 4 बुका वाचूक लागलस म्हणजे माझ्या डोळ्यात धूळ फेकून माझ्या पाठीमागे काय पण करशील असा वाटला तुका? असा वाटला? अरे अण्णा नायकाच्या वाकड्यात गेलस तर काय होता ता अजून तुका कळलेला नाही. याचं एवढं पुरको जा एका मुंबईत पाठवून निघालस. खबरदार, त्याला हात लावलात तर. तुम्ही बाजूला व्हा. त्यांना काय करायचंय ते करू द्या. नाही माधव, या क्षणाला यांनी माझा जीव घेतला तरी चालेल, पण मी तुला काही होऊ देणार नाही. माधवने हे सगळं का केलं? आमचा काय संबंध आहे? मी कुठल्या हक्काने त्याची बाजू घेते असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला? या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, माणुसकी, जी तुमच्या त्याला कणभर सुद्धा नाही. माधवला मी त्याच्या वडिलांची, अण्णा नायकांची एखादी चूक वाटत होती. तो दुर्लक्ष करू शकला असता, पण त्याच्यातल्या माणसाने मला इथून बाहेर पडण्याची एक संधी दिली. तुम्ही फक्त एका मुलीला जन्म दिलाय हो, पण आयुष्यभर तिने कमलाकर पाटणकर हेच नाव लावत आली आहे आणि हेच नाव लावून ती जगत राहणार आहे. पण या माधवने तिला बहीण मानलं, मोठ्या भावासारखं तिच्यासाठी सगळं काही केलं. हो, आमचा संबंध आहे, पण या नात्याला नेमकं कोणतं नाव देऊ ना ते कळत नाहीये मला. कारण हे नातं जोडलं गेलं ते फक्त माणुसकीमुळे. यात कोणताही स्वार्थ नाहीये अण्णा नाईक.
माधव जा तू. नाही मी पण तुम्ही इथे मला काही होणार नाही. तू जा. अरे जा ना माधव. माधवचा जीव घेणार होतात तुम्ही? हा, त्याला हात तर लावून दाखवा, मग मी काय ना ते दाखवीन तुम्हाला. आम्ही सगळं सहन करतो याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत असं होत नाही अण्णा. आम्हाला काहीच कळत नाही असं वाटतं का तुम्हाला? मी इथून का जात होते? तुमची कारस्थान आहेत ना त्यामुळे. अण्णा तुम्ही मला पैसा दिला, बरंच काही दिलं, पण यापेक्षा बरंच काही गमावलंय मी. माझा नवरा माझ्यापासून दूर गेला. कुणामुळे? माझ्या समोर उभं राहणाऱ्या या अण्णा नायकांमुळे. मला माझी मुलगी माझ्या जवळ हवी होती, पण तिला मी माझ्यापासून दूर केलं. तुम्ही मला असं करायला भाग पाडलं अण्णा. मला कधीच वाटलं नव्हतं की या घरात मी कधी कुणाचा खून बघेन, पण माझ्या डोळ्यांनी मी बघितलाय मुर्दा माझ्या घरात. हे सगळं कोणी केलं? अण्णा नायकांनी. आज मला या सगळ्यातून बाहेर पडायचंय, सगळं विसरायचंय, नव्याने सुरुवात करायची. पण नाही, मरण यातना भोगण्याकरता तुम्ही मला परत इथे घेऊन आलात. आणि सगळ्यात महत्वाचं अण्णा, मला नोकरी मिळाली असती ना तर मी माझी सगळी स्वप्न पूर्ण केली असती. पण माझ्या स्वप्नांची, माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीत तुम्ही. तुमच्यामुळे गेलीये माझी नोकरी, तुम्हीच घालवलीये माझी नोकरी. हो ना अण्णा नाईक? खरंय ना हे? कसा पडतो तास बघताय. अण्णा, अण्णा दार उघडा. अण्णा, अण्णा, अण्णा दार उघडा. अण्णा नाही, नाही ना तुझी सगळी पाप जगासमोर आणली तर नावाची कुमुदिनी कमलाकर पाटणकर नाही मी.